सकाळी 6:30 वाजता आम्ही राजेराय मठात पोचलो आणि फटाफट आम्ही आंघोळ वगैरे करून नाश्ता करायचा होता. पण इथे मंदिरामध्ये आहे नाश्ता वगैरे, पण सकाळी लेट होणार होता नाश्ता करायला, त्यामुळे आम्ही बाहेरच पुरी भाजी वगैरे घेतली आणि तिकडनं आम्ही मंदिराच्या दिशेने चालत गेलो. कारण राजेराय मठापासून 1 किलोमीटर आहे. तो चालत चालत आम्ही गेलो सकाळी मंदिराच्या दर्शनामध्ये. तो गर्दी एवढी नव्हती सकाळ सकाळी. तो वटवृक्षाच्या मठामध्ये आल्यावरती वाईब्स खूप चांगल्या भेटतात, म्हणजे ऊर्जाही खूप चांगली येते. म्हणजे जे काही मनामधले आपले प्रश्न असतील काय असतील ते सर्व बाजूला होतात. फक्त आपलं लक्ष स्वामींवरती असतं. मंदिरामध्ये यायला सगळ्यांनाच भेटतं असं नाही आहे. जेव्हा जेव्हा बोलवणं येतं त्यावेळेस नक्कीच माणूस जातो. कितीही कामं असली तरी ती बाजूला होतात आणि आपण पहिलं तिकडे पोहोचतो. गर्दी बऱ्यापैकी होती, तर आपण बोललो पटापट जेवायला जाऊया. अन्नछत्रामध्ये आलो. इकडे स्वामींचा जो प्रसाद बनतो, लाखो भाविक येऊन जेवून जातात, तरी कमी पडत नाही. आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा आले मी इकडे जेवूनच गेलो नाही. सो असं काही मंदिर आहे, तर तुम्ही नक्की या.